त्यांना नुसते सीझन पुरते वापरून तुमचे भोंगे बांधायला सतराच्या झटका वापरू नका. तुमच्या सतरंजा त्यांनी झटकायचे, भोंगे त्यांनी बांधायचे, तुमचे डिजिटल त्यांनी ठोकायचे, तुमच्या वाढदिवसाचे बोर्ड त्यांनी लावायचे आणि त्यांनी तुमच्यासाठी अर्ध्या खंब्यासाठी मागं हिंडायचं. वापर करू नका, त्यांचा वापर करू नका. सीझन संपल्या सोडून द्यायचं, काय उपयोग नाही त्याचा. त्यांना जरा चान्स असू द्या. एक गाव, कोणतंही गाव असलं, 8 लोकांची ग्रामपंचायत असेल, 2 येडे का होईना बाया घ्यावा लागतात. ये बाई, ये ग तू ये मग आता काय कर. 2 येडपटका होईना बाया घ्यावाच लागतात. मग प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 पोरं पाहिजेत. ही जुनी मंडळी नांगाठे प्रत्येक गावात लई खोडीची. हे म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा दूर काढला तर ते काढायचे. तुम्ही खिडक्या खाल्या त्या चौकटी खा, काय खात. तर तुम्हाला काय कळत आहे? राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय करणार बावळाटपणा. 10 लाख घालून सरपंच झालं येड आणि त्याला इथलं सई कान फटीत नाही. सईच येत नाही का? झग माराय गेला तिथं. हो, जे सत्य आहे ते सत्य. आणि इंदुरीकांचं कीर्तन कवाई सत्यचे, थोडं कानाला वाईट आहे पण सत्यचे. जर प्रत्येक सत्याचे कारभार सुद्धा पोरांक देऊन टाका, पोरं कधीच घोटाळा करते नाही. घोटाळा नाही करते पोरं जर म्हणलं नाही मार झालं, पत्रिका देऊन द्यायचे. तो म्हणतो 50चं पेट्रोल मी टाकीतो, 50चं तू टाक, जाऊन येऊ. जुने तसे नाही, पेट्रोल अधिक नाश्ता वसूल. पेट्रोल अधिक नाश्ता वसूल. वा वा वा. आणि वरून म्हणायचं सप्ताह हे काय पैसे ठेव. हो, आणि म्हणून एवढ्या मोठ्या बेलापूरच्या 150व्या सप्त्यात 2 मिनिटं पोरांचं फक्त कौतुक करावं. याच्यावर तुमचं मत काय? आणि पोरांना तुम्हाला आमच्या 150व्या वर्षात सांगून टाकतो, आयुष्यामध्ये तुम्हाला ही संधी पुन्हा नाही. 150वं वर्ष आपल्याकडून परत होऊ शकत नाही. कारण तोपर्यंत आपण राहू शकत नाही. हा, गॅरंटी आली. तोपर्यंत आपण राहू शकत नाही, आणि राहिलं तरी 16 डोळ्यानं पाहू शकत नाही. डोळेच नाही, आपण पाहू शकत नाही. म्हणून आता 150 वर्षाच्या सप्त्याला बेलापूरच्या सगळ्या तरुण पोरांनी एकच फायनल करू नका. पोरांनो, सप्ताह संपला की तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा आणि 12 माही फुगाट खा. बस, काहीच करू नका, काहीच करू नका, काहीच करू नका. एवढं लटका आमच्या टोळीत या. हरिपाठ येऊ नाही तर न येऊ. यारे यारे लहान तर यादी पण देणारी न. अरे यारे लहान तर यादी पण देणारी काय डीजे लावायची गरज इथंच या. आणि एवढं क्षेत्र जगात खरं आहे. एक वाक्य सांग का, इथं टाळ घेतला तरी पाया पडतात. ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती वारकरी संप्रदाय. आणि जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा संप्रदाय जर श्रीमंत कोणता असेल, वारकरी संप्रदाय. बस एवढं ठेवा, काहीच करू नका, खाऊन पिऊन सुखी. बरं, बाकीचे लोक तुम्हाला सीझन पर्यंत सांभाळणार, आम्ही तुम्हाला कावळा शिवेपर्यंत सांभाळणार. बाकीचे लोक सीझन सांभाळ उलटा खात हुकेल तंबाखू वाळून.
आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडे जो आला तो पांडुरंगाने शेवटपर्यंत दूर नाही केला. जो आमच्याकडे आला तो पांडुरंगाने शेवटपर्यंत दूर नाही केला. ज्यानं लात मारली त्यालाही जवळ केलं, ज्यानं विष भरलं तिलाही जवळ केलं, ज्यानं 100 शिव्या दिल्या त्यालाही जवळ केलं, आणि ज्याने बायको पळवली त्यालाही जवळ केलं, आणि ज्याने आईला जेलमध्ये ठेवलं त्यालाही जवळ केलं. लात मारली उद्धार, शिव्या दिल्या उद्धार, 100 शिव्या दिल्या मान्य, विष भरून आली उद्धार, आणि बाईला जेलमध्ये मामानं ठेवलं तरी उद्धार. आमच्याकडे फक्त एकच करायचं, यानं विठ्ठल म्हणायचं आणि मन शुद्ध ठेवायचं. देवच, तुम्ही देवच, तुम्ही देवच व्हाल, बाकी दुसरं काही होणार नाही, काही होणारच नाही. म्हणून गायकवाद कोणी जन्मंडपाले सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. म्हणून तुम्ही म्हणा आतापर्यंत चाललं काय होतं. आणि दुसरी गोष्ट, चिंता बिंता काय करायची नाही, काही जगात खरं नाही. 2 भाऊ एकमेकाचे कट्टर दुश्मन आहे, एका बापाचे असून. थोरल्याच्या पोरीचं लग्न मोडाय धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. जमिनीचे बाजार वाढले, महिलांच्या हातात कारभार गेले, भाच्याच्या माग उभं राहणारा मामा बदलला, सक्का मामा मिळाला. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे, गुरु मामा. कुठं सापडला काय तिला गुरु मामा. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य महिला मंडळ, भाऊ गरीब आहे असू द्या, झोपडीत राहतोय राहू द्या, पण नाते रक्ताचे सोडू नका, रक्ताचे नाते तोडू नका. पैसा ही सावली आहे, पैसा ही सावली आहे, पैसा ही सावली आहे, सावली आहे, सावली आहे बदलते. पैशाच्या घमेंडीत राहू नका, नाते रक्ताचे तोडू नका, शेवटी रक्ताचेच नाते श्रेष्ठ आहेत. यावर तुमचं मत काय. आणि रक्ताचे नाते जगामध्ये पहिले कोणी शिकवले असतील तर ज्ञानोबा तुकोबांनी जगातला पहिला वारकरी संप्रदाय आहे, आणि हे कुणा शिकवलं. हा, म्हणून चिंता बिंता करायची नाही. दुसरा मुद्दा आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. या जगात 7 प्रकारचे लोक आहेत. किती? दाढीच हात काढा, दाढीच हात काढा. हा, पटकन बोला. जगात किती प्रकारचे लोक आहेत? 7. फायनल झालं बरं का. 1 स्वार्थी, माझीच बायको सरपंच, माझीच मिवणी चेअरमन, आमचीच तुळी. बाप दमला का पोऱ्या उठला, पोऱ्या उठला का याई उठला, येऊन उठलं का ये नील दिवस गेले, ये नील दिवस गेले का साळू बाळा 3 झाला, टोळी आमची. फक्त डेअरीतला काढायचा, सोसायटीत घालायचा, सोसायटीतला काढायचा ना अंगणवाडीत घालायचा, टोळी तीच. याचं नाव काय? स्वार्थी. दुसरा वर्ग आहे स्वार्थही नाही आणि परार्थही नाही, फक्त बोंग्या करून द्यायचा. ठरत आला ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच का करायची बा, मुतला खंडीच्या वारणात. तिला गावाचा बोंग्या करून, याला गावठी भाषेत म्हणायचं इच्छू, नुसता ठणका. बोंग्या. अरे दुष्काळ पडलाय, सप्तेची मीटिंग बसली, सप्तेची करायचं आहे का यंदा. एक लगेच म्हणला मागच्या हिशोबाचं बोला, दुसरा म्हणला तुम्हाला मागचं काढायचंय का, सप्ताह गेला उडत. बोंग्या. स्वार्थही नाही परार्थही नाही. तिसरा वर्ग निवळ परार्थी, तिसरा वर्ग स्वार्थ आहे आणि परार्थ आहे, आणि चौथा 5वा वर्ग आहे, चौथा वर्ग आहे निवळ परार्थी. 2 1 नदी आणि 2 1 झाड आणि 2 संत. पुरावा मारावा द्याय का खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली. ज्याने झाड लावलं त्याने जरी झाडणी केली तरी चालेल. मग पहिले 7 प्रकार लिहून घ्यायचे ना अभंगात घुसायचं. स्वार्थी परार्थी, स्वार्थी परार्थी, स्वार्थही नाही आणि परार्थही नाही. राजस, तामस, सात्विक, 4 आणि 3 7 प्रकारचे लोक आहेत. त्या 7 प्रकारच्या लोकांमध्ये तुम्हाला जर संगत करायची असेल तर एक जणाशीच करा. कुणाशी करा? संत समागम एखादी पारी, संत समागम एखादी पारी, संत समागम एखादी
भावितांची द्वारी श्वान याती भावितांची द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल प्रवर तेथे राम नाम होईल प्रवर भावितांची द्वारी श्वान याती भावितांची द्वारी श्वान याती भावितांची द्वारी श्वान याती भावितांची द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल प्रवर तेथे राम नाम होईल प्रवर संत समागमाई संत समागमाई संत समागमाए संत समागमाए संत समागमाए संत समागमाए मोकळा झाला पाहिजे. चला चला कुठं आलं तर फायनल झालं पुन्हा डोकं नाही लावायचं. वाक्य असं आहे, सगळे जगातले दुःखी लोक एकत्र आणि सगळेच दुःखी आहेत. तुम्हाला वाटतं आम्ही सुखी ना, आम्हाला वाटतं तुम्ही सुखी. घरोघर मातीच्या चोळी. जी बायको तुम्हाला बोलती ना आमची काय ओवळ येते. एवढं जे तुमची वट्याव बोलती ना आमची दार लावून बोलती. पण घरोघर मातीच्या चुली. सगळे दुःखी लोकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, महाराज
आम्हाला सुख पाहिजे. महाराज म्हणले तुम्हाला सुख मिळेल, पण संगत एक जणाची करावी लागेल. कुणाशी? संताची. महाराज संताची संगत करायची, करू ना आम्ही, पण एक वाक्य फायनल ठेवा, संत तुम्हाला भेटतीलही, पण अनेक जन्माच्या पुण्याही असल्याशिवाय भेटू शकत नाही. अनेक जन्माची पुण्याईने तुम्हाला संत भेटले तर तुम्ही संगत अशी करा, अशी करा, संगत अशी करा, संगत अशी करा. श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. श्रीमंताच्या दारात बसून लाचारीचं जगण्यापेक्षा वारकऱ्याच्या दारात बसून भक्त होऊन जा. इतरांच्या दरवाज्यावर गेट होऊन सिक्युरिटी होण्यापेक्षा माळकऱ्याची पिशवी सांभाळा, लोक तुमच्या पाया पडतील. श्रीमंतांच्या बंगल्याच्या गेटवर कुत्र्यासारखं उभं राहण्यापेक्षा पांडुरंगाच्या दारात वारकरी होऊन उभं राहा, तुम्हाला लोक माऊली म्हणतील. इतरांचे भोंगे घेऊन प्रचार करीत बोंबलत हिंडण्यापेक्षा आता येत्या वारीला आमच्या बरोबर या, आयुष्यात तुम्ही माऊली व्हा. मग एकाने प्रश्न विचारला, आतापर्यंत कुत्रा कोणी झालंय का? पांडव निज धामाला गेले, धर्म शिल्लक राहिला, आणि धर्मानं आतापर्यंत कुणालाही नेलं नाही, पण धर्माबरोबर कोण गेला? कुत्रा गेला. कसा? कुसंगे नाडीला साधू दैसा, कुसंगे नाडीला साधू दैसा, कुसंगे नाडीला साधू दैसा, कुसंगे नाडीला साधू दैसा. देखनाच्या संगी हिरात भंगारा, एकनाथच्या संगे भंगारा, कुसंगे नाडीला साधू दैसा, कुसंगे नाडीला साधू दैसा. एकनाथच्या संगे हिरात भंगारा, एकनाथच्या संगे हिरात भंगारा, कुसंगे नाडीला साधू दैसा, कुसंगे नाडीला साधू दैसा. कुसंगे नाडीला साधू दैसा, कुसंगे नाडीला साधू दैसा, कुसंगे नाडीला साधू दैसा, साधू दैसा. ओढाळाच्या संगे ओढाळाच्या संगे सगळी नागवाली, ओढाळाच्या संगे ओढाळाच्या संगे नागवाली, हो हो ओढाळाच्या संगे ओढाळाच्या संगे सगळी नागवाली. आता एक वाक्यात उत्तर आहे. लोखंडाचा परिसाला स्पर्श झाला की सोनं होत आहे. बसलेल्यापैकी एकाही माणसानं परीस पाहिला नाही माया सकट. जर पाहिला असता तर एवढ्या गरमाटात का आला उभा राहिला असतो? पैसे कमी पडले का फुकणीला लावा परीस सोनं, उलटणीला लावा सोनं, पैसे संपले का पप्पेच्या आईलाच लावा सोनं. मग ऐका, आता लोखंडाचा स्पर्श परिसराला झाल्यावर सोनं हो नाही तर न हो, पण चांगल्याच्या संगतीत चांगलं होतं. हा 150 वर्षाचा अनुभव बेलापूरचा. संतांच्या संगतीत राहिल्यावर चांगलंच होतंय. हलकटांमध्ये बसून बुटाची पॉलिश करण्यापेक्षा माळकऱ्यात बसून टिपक्याचा गंध लावा. आणि आमच्या टोळीत या, संगत करा, पण संताची करा. फायदा काय होईल? काय फायदा होईल? काय होईल? काय होईल फायदा? राम राम होईल श्रवण, राम राम होईल श्रवण, राम राम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, राम नाम होईल श्रवण, राम नाम
नाम होईल श्रवण हो तेथे राम नाम होईल श्रवण हो हरे भोजन उच्चिष्टाचे हरे भोजन उच्चिष्टाचे तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिताने घडेल भोजन उचिताने घडेल भोजन उचिताने तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल राम नाम होईल राम नाम होईल श्रवण ते राम नाम